एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मनमानी कारभार इयत्ता 1ली ते 4थी प्राथमिक विभाग विना अनुदानित आहे व 5वी ते 10वी माध्यमिक पूर्णतः अनुदानित आहे। तरी देखील माध्यमिक 5वी ते 10वी वर्गाची मागील 10 वर्षापासून सुरुवातीला 2500 रुपये फी होती। काही वर्षात तीच फी 4500 रुपयेवर आणली आणि मागील 2 वर्षापासून 15000 रुपयेवर आणून ठेवली आहे। तसेच प्राथमिक 1ली ते 4थी विनाअनुदानित वर्गाची शालेय फी शिक्षक पालक मीटिंग मान्यतेशिवाय नियमबाह्य पद्धतीने वाढवून 20000 रुपये इतकी केली आहे। त्या विरोधात विद्यार्थी पालक यांचा धडक मोर्चा ठिय्या आंदोलन शिक्षण अधिकारी ठाणे जिल्हा यांच्या दालनासमोर करण्यात आले। यावेळी उपस्थित माजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नरेश गायकवाड, मानव जनजागृती फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन साठे, रोहित दादा विचार मंचाचे उल्हासनगर शहर अध्यक्ष रणजित गायकवाड, कल्याण डोंबिवली मानवहित लोकशाही पक्षाचे अध्यक्ष प्रकाश खंडागळे, बोरकर मॅडम, कृष्णा जगन साठे, संजय माळी, विष्णू सरकार, मधुकर पाटील, नीतू गजने, सरिता यादव, मणिमल्ला पिल्ले, सरस्वती मॅडम, मीनू गुप्ता, स्वाती भोईर, राणी खाजेकर, वंदना सरकार यांच्यासह विद्यार्थी पालक आंदोलनामध्ये सहभागी होते। संबंध राज्यामध्ये ज्या पद्धतीने शिक्षणाच्या आईचा घो ही जशी म्हण लागू झालेली आहे, जसे सरकार सत्तेत आले त्याच्या आधीपासून सुद्धा या धर्मांध शक्तीने किंवा 14 पासून जशी शासन निवडून आलेले या शासनाने महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेचे बट्टाबोळ केलेला आहे। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील उल्हासनगर 5 मधील न्यू इंग्लिश शाळा प्रशासन। या शाळा प्रशासनाने नियम सर्व धाब्यावर बसून प्राथमिक वर्गांची जी अनुदानित वर्ग आहेत त्या वर्गांची नियमबाह्य फी वाढवली। त्याच्याकरिता सर्व पालक मंडळी गेल्या 5-6 वर्षापासून प्रशासन अधिकारी असो, जिल्हा शिक्षण अधिकारी असो यांचे उंबरे झिजवलेत। वारंवार यांच्याकडे तक्रारी केल्या पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नव्हती। त्यानंतर माध्यमिकचाही तोच प्रकार, पूर्ण अनुदानित असताना देखील त्या ठिकाणी 15000 30,000 एवढी फी मागितली जाते। त्याच्या देखील वारंवार तक्रारी शिक्षण अधिकारी माध्यमिक ठाणे जिल्हा प्रशासनाधिकारी उल्हासनगर यांना वारंवार तक्रारी केल्या, अद्यापही कोणती कारवाई झाली नाही। तर मागच्या 15 दिवसापूर्वी आम्ही यांना एक पत्र दिलं होतं की आम्ही तुमच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करणार आहोत। त्या अनुषंगाने सर्व पालक आम्ही सकाळी भर पावसामध्ये उल्हासनगर पासून ठाण्याला आलेलो आहे, शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये आहे ठाणे जिल्ह्याच्या। यांच्यासोबत आम्ही यांचा घेराव घातला दैतुले मॅडमचा। मग त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आता आम्ही कारवाई करतो। काय कारवाई करतो की म्हणजे आम्ही 26 तारखेला एक सुनावणी लावू। त्या सुनावणीमध्ये शिक्षक संचालक व त्यांचे प्रतिनिधी बोलून संस्थेचे न्यू इंग्लिश शाळा संस्थेचे संचालक जे कोणी आहेत त्यांना बोलून त्यांच्या समेत तुमची आम्ही हिअरिंग सुनावणी घेऊ। त्या सुनावणीमध्ये जे जे मुद्दे प्रस्थापित केले जातील त्याची आम्ही कारवाई करून एक प्रस्ताव शाळेची मान्यता रद्द करण्याकरिता पाठवतो। तसा एक प्रस्ताव प्राथमिकचे शिक्षणाधिकारी राक्षे साहेब यांनी उपसंचालक यांना एक प्रस्ताव पाठवलेला आहे मान्यता रद्द करून प्रशासक नेमण्याकामी। आणि आमची पण मागणी तीच आहे, जर शाळा प्रशासन नियमबाह्य फी नियमबाह्य अटी शर्ती लागू करून पालकांना त्रास द्यायचं थांबवत नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून फी आटोक्यात आणावी। अनुदानित वर्गाची फी घेऊ नये, विना अनुदानित वर्गाची फी नियमात असावी ही आमची प्रथम शेवटची मागणी आहे। त्याच्यावर आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की एक बैठक तुमची लावून त्या बैठकीत तुम्हाला पूर्ण बैठक पूर्ण करून त्याच्या अंती जो निर्णय घेतला जाईल, शाळेला काही निर्बंध दिले जातील असं आम्हाला आश्वासित दैतुले मॅडम यांनी केलेलं आहे। राक्षे साहेबांना ही प्राथमिकचे शिक्षण जिल्हाधिकारी यांना देखील हे पत्र देण्यात आलं होतं, पण राक्षे साहेब इथं अवेलेबल नाही आहेत, इथं उपस्थित नाही आहेत। त्यांची कुठेतरी परीक्षा असल्या कारणाने असं आम्हाला त्यांच्या स्टाफकडनं कळालं, परीक्षा असण्याकडे ते इथे उपलब्ध नाही आहेत। असो, पण आज एवढ्या भर पावसात सर्व पालक इथे आलेले आहेत। मॅडमने आश्वासन दिलेलं आहे 26 तारखेची सुनावणी लावली जाईल। त्या सुनावणीनंतर जरी देखील कारवाई झाली नाही तर हिंसक वळण सदर आंदोलनाला लागेल असा आम्ही इशारा प्रशासनाला देतो। धन्यवाद। गेल्या काही वर्षापासून न्यू इंग्लिश शाळेच्या वाढत्या फीच्या संदर्भात जिल्हा प्रशासन अधिकारी प्राथमिक माध्यमिक व उल्हासनगर प्रशासन अधिकारी यांना वारंवार पत्र देऊन सुद्धा कुठल्याही पद्धतीची ठोस कारवाई होत नाही। त्यामुळे आज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली नरेशजी गायकवाड यांच्या खाली नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषदेवर आम्ही आंदोलन काढलं होतं. त्या आंदोलनाच्या संघाने आम्ही आज इथं आलो आणि त्यानंतर आम्ही माननीय माध्यमिक ज्या मॅडम आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी 23 तारखेच्या सुनावणीसाठी आम्हाला पत्र दिलं. 26 तारखेच्या सुनावणीचं आम्हाला पत्र दिलं. आता थोडक्यात आमचे भाऊ बोलतील. मी प्रकाश खंडागळे, मी पॅरेंट्स आहे आणि माझा मुलगा न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकतोय आणि त्या शाळेमध्ये काही वर्षापासून फीची संदर्भामध्ये आम्ही वारंवार आंदोलन करून प्रशासनाला आम्ही दाखवून दिलं होतं की बाबा इथं फी वाढीव आहे आणि काही वर्षापासून आम्ही फीच्या संदर्भामध्ये इथं वारंवार जिल्हाधिकारी व ठाणे जिल्हा दहितुल्ले मॅडम यांच्याशी पण आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा आम्हाला काही ठोस कारवाई मिळाली नाही व आमची फी कमी झाली नाही. आम्ही शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्याशी आम्ही बोलून सुद्धा त्यांनी पण आम्हाला न्याय दिलेला नाही. त्यामुळं आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नरेश गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचं ठरवलं होतं. SS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर.